समाजामध्ये आला, सिल्वान आज व्यक्ती टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी बुद्ध विहारामध्ये आला, सिल्वान व्यक्ती एखाद्या धम्म परिषदेला आला तर लोक म्हणतात अरे पहिल्यांदा अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आचरण करणार आहे, त्याच्या हस्ते भगवंत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार त्याचं कोणीतरी स्वागत केलं पाहिजे. तर जो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये तंतोतंत शीलाचं पालन जगाला देणं आवश्यक आहे. माणूस जोडण्याचं काम बौद्ध धम्माने केलेलं आहे. या परिषदामधून शुद्ध धम्म, नैतिकता, आचरण आणि चारित्र्याविषयी शिकवून देणारा विचार दिला जातो. म्हणून धम्म परिषद ही आज टाकळी येथे संपन्न होत आहे. निश्चितपणाने आज 26 नोव्हेंबर हा जो भारतीय संविधान आहे देशाला जे लागू करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे, तो दिवस त्यांनी निवडलेला आहे. या 26 नोव्हेंबर दिनानिमित्त आणि धम्म परिषदेच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. पवित्र स्मृतीला वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तसेच माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व नागरिक मित्रांनो, आज या ठिकाणी भव्य बौद्ध धर्म परिषद ही संविधान दिनानिमित्त आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी खरंच आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय नियोजनबद्ध असे या ठिकाणी ही परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी संविधानाचे या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. ही खूप जास्त समाधानाची बाब आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी संविधान दिनानिमित्त संविधानाबद्दल एक आठवण काढणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी हे संविधान आपण स्वतःला अर्पण करून घेतलं. याचे पायामुळं म्हणजेच मसुदा समिती, या मसुदा समितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. या कामगिरीमध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ 21 राज्यघटनांचा अभ्यास केला. आता 21 राज्यघटनांचा अभ्यास जर आपल्याला करायचं ठरवलं तर आपल्याला 10 वर्ष पुरतील. पण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळजवळ 1.5 वर्षामध्ये 21 राज्यघटना वाचून काढल्या. किती तास वाचले असतील आपल्याला कल्पना करणार नाही. 20 तास वाचलं असेल, 23 तास वाचलं असेल. इतका अभ्यास यांनी या ठिकाणी केला. आणि या ठिकाणी जवळजवळ 21 राज्यघटनांचा अभ्यास करून या ठिकाणी आपल्या भारतासाठी कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, हे सगळं शोधून काढून त्या ठिकाणी मसुदा तयार केला. लक्षात घ्या, मसुदा तयार केला म्हणजे जवळजवळ 90% संविधान तयार केलं. 90% संविधान तयार केल्यानंतर मसुदा समितीने मसुदा हा संविधान सभेमध्ये ठेवला. आणि त्या ठिकाणी लोकांनी फक्त त्याच्यामध्ये करेक्शन केले की साहेब हे नाही पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण मूळ जो गाभा आहे, तो संविधानाचा मूळ गाभा हा परम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच तयार केला होता. तर या ठिकाणी संविधान दिनाच्या निमित्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण काढून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी संविधान रूपी जी प्रेरणा आपल्याला दिलेली आहे, ही प्रेरणा आपल्याला कित्येक पिढ्या, कितीतरी शतक, जोपर्यंत भारत देश आहे, पृथ्वी तलावर जोपर्यंत भारत देशाचं अस्तित्व आहे, तोपर्यंत आपल्याला ही प्रेरणा भेटणार आहे. अशी अखंड प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी आपण खरं नतमस्तक झालं पाहिजे. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण समाजासाठी, पूर्ण दलित समाजासाठी, तसेच बिगर दलित समाजासाठी जे कोणतं योगदान दिलेलं आहे त्याची आठवण आपण आज या ठिकाणी काढली गेली पाहिजे. तसेच हे जे संविधान तयार केलं गेलं यासाठी जवळपास 3 वर्षाचा कालावधी लागला. जवळपास जगातलं सर्वात मोठं संविधान भारताचं असं या ठिकाणी म्हणावं लागेल. जर आपण बाकीच्या देशांचं जर संविधान जर बघितलं तर ते संविधान आपल्या अर्ध पण नाही. असे संविधान हे पुढच्या जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात हे संविधान तयार झालं. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यामध्ये खूप मोठी मेहनत आहे. आणि ही जी प्रेरणा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे, त्या संविधानाची जपवणूक करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अर्थातच या ठिकाणी
संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, त्यासोबत कर्तव्य देखील दिलेले आहेत. अर्थातच आपण अधिकारांसोबत आपले कर्तव्य सुद्धा बजावले गेले पाहिजे. या ठिकाणी आपण आपल्या संविधानाचं रक्षण हे आपली जबाबदारी आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्याला संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.